घातली धोती आणि वरती शर्ट पण आलेला होता, पण मी म्हंटल ते शर्ट घातलं का ते कॉमन सारखं असतं की शर्ट दिसतंय ना माझं बाळ. अजून तर आपण लिपस्टिक मला लावू देतोय आणि खूप त्याला आवडलं बरं का लिपस्टिक लावलेलं. सगळ्यांना दिसतो नक्की कमेंट करा. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नव्या कोऱ्या अशा यूट्यूब चॅनलवर. चला आजच्या व्हिडिओला मस्त अशी छान सुरुवात करूया. सगळ्यात पहिले माझे देवपूजा झालेली आणि किती छान मस्त असे फुलांनी नटलेले आहेत माझे देव. त्यानंतर घेतली मी खिचडी करायला. आज मला परमला टिफिनसाठी द्यायची होती खिचडी, कारण आहे ना त्याला थोडंसं बरं नाहीये, म्हणजे त्याचा घसा थोडा खराब झालेला आहे आणि खोकला पण येतोय. तर मग म्हटलं स्कूलमध्ये भाजीपोळी खाईल तर अजून त्याला खोकला येईल. घरी भाजीपोळी दिली का कसं आपण असतो लगेच पाणी देतो, पण मग स्कूलमध्ये थोडं मुलांना प्रॉब्लेम होऊन जातो. त्यामुळे मी म्हटलं चला कमी तिखटची खिचडी बनवूया. म्हणून मग मी आता लावते खिचडीचा कुकर. तर मग विचार केला की परमसाठी करते तर थोडी आमच्या पुरताही करून घेते. नुसतं खिचडीवर तर आमचं भागत नाही, पण मग विचार केला. आणि हा तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, मी खिचडीमध्ये नेहमी गरम पाणी टाकत असते जेणेकरून खिचडी मोकळी होते आणि लवकर शिजते. तर अशा मी लावत होती खिचडीचा कुकर. त्यानंतर मला करायचं होतं किचन साफ. आणि माझी नेहमीची सवय आहे की काही स्वयंपाक झाला की लगेच किचन साफ करायचं, जागच्या वस्तू जागेवर ठेवायच्या, किचन पुसून पासून स्वच्छ. मला ही म्हणजे चहा जरी केला तरी माझी अशी सवय आहे. तर असं काही माझं चाललेलं होतं सकाळी परमच्या टिफिनसाठीची तयारी. पण मग आज होतं परमच्या स्कूलमध्ये कृष्णाष्टमीचं सेलिब्रेशन. मग पुन्हा विचार केला की आता परमला रेडी करावं लागेल, पण परम होता अजून झोपलेला. मग मी म्हटलं परम झोपलाय तोपर्यंत भांडे वगैरे घासून घेते, थोडेफार चहा पाण्याचे उरलेले होते आणि किचन ओटा पुसून वगैरे स्वच्छ करून घेते. त्यानंतर उठला माझा परम आणि मग त्याचं चाललेलं होतं की वरच्याच बेडरूममध्ये तयारी करायची, मला व्हिडिओज बघायचे. मग आम्ही वरती आलो. मग तुम्हाला दाखवलं मी की परमसाठी किती छान असे मुकुट आणलेला, त्यानंतर त्याची धोती सुंदर असे बाजूबंद. आणि शिवायपेक्षा ना परम खूप एक्सायटेड असतो, कारण शिवायला ना असे कपडे म्हटले की इथं टुचतं तिथे टुचतं असं त्याचं नेहमी राहायचं. पण ना माझा परम इतका एक्सायटेड होता की मम्मी मला लवकर तयार करून दे. त्याचे बोबडे शब्दामध्ये त्याचं चाललेलं. आणि त्याला हे खूप आवडतं बरं का की व्हिडिओ चालू आहे ना आपण रेडी होतोय, त्यामुळे सारखा तो मोबाईलमध्ये बघत होता. त्याला खूप आवडत होतं ते सगळं. त्यानंतर मी त्याला सगळ्यात पहिले घातली धोती आणि वरती शर्ट पण आलेला होता, पण मी म्हंटल ते शर्ट घातलं का ते कॉमन सारखं असतं की शर्ट आणि धोती वगैरे. मग मी विचार केला की आपण काहीतरी वेगळं करूया. मग जो त्याला आलं होतं उपरनं टाईप त्याचं मी वरून म्हणजे एक साईड केलं आणि मागून पिन लावत होते. पण असं नाही की पिन लावायला रडेल किंवा त्रास देईल, असं माझा अजिबात परम करत नाही. तुम्ही बघा किती छान, किती गुणाचं हुब आहे, वच नाही, काही नाही, काहीच नाही. आणि नंतर म्हटलं चला आपण आता हार घालू. आणि मला एक आठवतंय जेव्हा पण मी शिवायला असं रेडी करायचे ना, तो हार जरी घातला की इथं हार टुचतो तिथं हार टुचतो. आणि त्याला इतकी हौस आहे ना माझ्या परमला की म्हणतच नव्हता की इथे हार टुचतोय का काय, मला घालायचं नाही. उलट तो एक्सायटेड होता, त्याचं चाललेलं मला अजून एक हार पाहिजे. मग पुन्हा मी एक मोठा हार काढला आपल्या घरातला आणि तो त्याला घालून दिला. पण बघा तो हार आहे ना त्याच्या हंडूवर जात होता, म्हणजे तिथे टुचेल असं मला वाटलं होतं. पण तरी माझं म्हणजे पोरगं बोललंच नाही बिचारं की मम्मी टुचतोय. आणि बांगड्या बापरे एवढ्या आवडत होत्या. त्याचं चालू होतं की मला बांगडीच घाल. आणि मग नंतर त्याला असं बांगडी घातली. आणि आमचं हे नेहमीच आहे बरं का, जेव्हा पण मी त्याला पावडर लावायला घेते ना त्याचं असतं की मी लावेल. त्याला मम्मीवर भरोसाच नसतो. तेव्हा कशी पावडर लावते. आता गळ्याला कसं काय पावडर लागेल बरं, हार आहे की नाही तिथं, पण नाही ऐकेल तो माझा परम कसला. मग त्यानंतर आहे ना मी त्याला गंधाने ना चारी बाजूंनी असं मस्त टिकल्यांचं करत होती.
पण मग म्हटलं टिकली डोळ्यात जाईल म्हणून मी 12 गंध घेतले आणि 12 गंधांनी त्याला सजवत होते. तो बघा अजिबात वच करत नाही तो, म्हणजे किती शांत एकदम गुणी बाळ सारखा बसलेला आहे रेडी होण्यासाठी. आणि नंतर मला म्हणायचं मम्मी फुकून दे, नाही तर तो गंध पसरून जाईल, मी हात लावेल, असं मला सांगायचा. आणि मग मी त्याला मस्त असं रेडी केलं आणि ते गंध जे होतं ते त्याने खरंच पुसू नये म्हणून त्याला फुंकर मारून सुकवून देत होती. त्यानंतर सुरू झालेलं, तू रेड कलर लावला, व्हाईट कलर लावला, मला तो कलर नाही पाहिजे, मला ब्लॅकच कलर पाहिजे. मग शेवटी तो ब्लॅक कलर लाव कुठे, मग दिला कानाच्या मागे लावून. म्हटलं माझं लेकरू एवढं गोड दिसतंय, नजर लागून जाईल. आणि त्याला किती कळत होतं, व्हाईट लावला, रेड लावला, तू ब्लॅक कलर नाही लावला. आता त्याला सांगत होते मी ब्लॅक कलर चालणार नाही बेटा, पण नाही. मग शेवटी तो ब्लॅक कलर कानाच्या मागे लावला, तेव्हा त्याला कळलं की नाही मम्मीने कलर लावला. मग नंतर मस्त इथे मी त्याच्या कपाळावर मस्त असा छानसा गंध लावला आणि थोडी घाईच होत होती, त्यामुळे फटाफट सगळं माझं चाललेलं होतं. आणि त्यात त्याचं बघा किती नखरे होते, डोळे लावून घेत होता तो ना, असं डोळे वेगळेच करत होता मी गंध लावताना. त्याला म्हटलं बंद कर, तर तो एकदम विचित्र बंद करायचा. म्हणजे आणि बघा टीव्ही बघण्यासाठी पण त्याचं किती हे चाललेलं होतं, त्याला टीव्हीच बघायचा होता वरचा, आणि इथे तो टीव्ही बघत होता आणि मी त्याचा मेकअप. आणि मी पण वरच्या बेडरूम, बघा किती गोड दिसतंय ना माझं बाळ. अजून तर अर्धी तयारी बाकी होती. मग म्हणून पण मी वर आणलं त्याला की जेणेकरून तो टीव्ही मध्ये बिझी राहील आणि मला पण मेकअप शांत करू देईल. पण काही गरजच पडली नाही, कारण तोच शांत बसत होता. लिपस्टिक, बापरे, त्याला इतक्या दिवसांचं चाललं होतं की मम्मी मला लिपस्टिक लावत जा, कारण मी लावते ना त्याला दिसतं. मग मी त्याला बोलायची की अरे तू गर्ल आहे, गर्ल नाहीये, तू बॉय आहे. पण मग त्याला किती हौस होती तेव्हा, किती छानपणे लिपस्टिक मला लावू देतोय. आणि खूप त्याला आवडलं बरं का लिपस्टिक लावलेलं. सगळ्यांना सांगत होता मी लिपस्टिक लावली, खूप गोड होतं. आणि नंतर बसला मुकुट बांधायला. नाही तर तुम्ही विचार करा, मुलं कधी एवढे शांत असे बसतात का जेव्हा आपण त्यांना रेडी करत असतो. पण इथं बघा किती छानसा बसलेला. रोज जरी साधा रेडी होत असला ना तरी एका ठिकाणी उभं राहणार नाही. तसं परम आहे ना, त्याला खूप आवडतं असं सगळं रेडी व्हायला वगैरे. रोज पण त्याला मी स्कूलसाठी रेडी करते ना तेव्हा पण तो असं काही करत नाही. ते बघा फायनल रेडी झाला, किती सुंदर दिसतंय माझा परम. त्याचं चाललेलं मला कानातले घाल, मी कानातले गेली विसरून, मग पुन्हा त्याला कानातले घातले. आणि त्याला बासुरी तर खूप आवडत होती. बापरे, एकदम फंटास्टिक दिसत होता माझा परम. त्याला बघून असं एकदम भारी वाटत होतं. हा आहे परमचा फायनल लुक. कसा वाटतोय ना नक्की कमेंट करा. स्कूलमध्ये चाललो. कसा रेडी होऊन? मी लिपस्टिक लावलो. काय लावलं तू? लिपस्टिक. त्यांना विचार मी कसा दिसतो? खुडू 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 खोकला येतो. त्यांना विचार मी कसा दिसतो? कसा दिसतो? नक्की कमेंट करा. नक्की कमेंट करा. ही काय तुझी? आणि दाखव ना बासरी त्यांना. दरी बासरी दाखव. हे बघा मी कसा दिसतो. नीट पकड. त्याने विचार मी कसा दिसतो? कसा दिसतो? त्याला व्हिडिओमध्ये बोलायचं होतं, त्यामुळे मी तिथं थोडासा शॉर्ट घेतला. त्याला ना असे व्हिडिओ आवडत नाही, व्हॉइस ओव्हर केले. त्याचं चालतं मला व्हिडिओत बोलायचंय. त्यानंतर परम स्कूलमध्ये गेला. मग मी घेतलं स्वयंपाक करायला. आपलं रोजचं काम आहे की जे कधी मिटणारच नाही. किती कंटाळा आला तरी आपल्याला हे करावंच लागणार आहे. मग स्वयंपाक वगैरे करायला घेतला. खिचडी तशी झालेली होती आणि इकडे मी गंध आहे ना ते ओट्यावर लपवून ठेवले, तुम्हाला दिसताय. कारण त्याचं इतकं चाललं होतं की मला गंध दे खेळायला, मला गंध इकडे लावायचा आहे, अजून गंध तिकडे लावायचा आहे. म्हणजे जेवढी तयारी झालेली होती ना तेवढी तयारी त्याने खराब करून टाकली असती. त्यामुळे मी ते गंध घेतले, ओट्यावर लपवले आणि त्याला सांगितलं की गेले फेकून दिले असं. पण तेवढं सांगून पण ना माझं बाळ खरंच ऐकून घेतं बरं का. म्हणजे असं जास्त हट्ट करत नाही. म्हणजे शिवाय जेवढा हट्टी आहे तेवढा तो परम नाहीये हट्टी. ते फायनली आला स्कूलमधून आणि त्याच अवतारात आला तो स्कूलमधून. मला इतकं त्याला संताप झाला. मी त्याला म्हटलेली की परम कपडे चेंज कर, तर टीचरने त्याला सांगितलेलं की चेंज कर. तर त्याला एवढा ते लुक आवडलेला होता की त्याने अजिबात चेंज केलं नाही. म्हणजे ते बघा ते हार तसंच, ते कपडे तसेच. आणि त्याला काहीतरी स्कूलमध्ये भेटलेलं सेलिब्रेशनचं, ते चाललेलं त्याचं मम्मी हे बघ किती छान आहे असं तसं. आणि चॉकलेट भेटलेले, सेलिब्रेशन होतं त्यामुळे तर चॉकलेट वगैरे. पण बघा ना किती आगाव येतो. टीचरने सांगितलं की परम चेंज कर लो, तरी परमने ऐकलंच नाही.
आणि परम तसाच घरी आला आणि त्याला लाज पण वाटली नाही. तर माझा शिवाय होता ना की स्कूलमध्ये सेलिब्रेशन झालं की शिवाय लगेच कपडे चेंज करायचा. आणि मी पण त्याला स्कूल बॅगमध्ये दिलेले होते एक एक्स्ट्रा ड्रेस की मी म्हटलं दिवसभर कुठे तो असा राहील, पण नाही, परम तसाच राहिला. आणि घरी आल्यावरच त्याने माझ्याकडनं कपडे काढले आणि जे काही दागिने होते ते काढले. फक्त त्याने स्कूलमध्ये काढले काय ते कानातले, ते पण टीचरने सांगितले असेल की बघ खूप जड आहे असं, कानातले काढले आणि तो मुकुट काढला बस. बाकी जसं तसा घरी आला. पण खूप भारी दिसत होता तो. मला इतकं त्याच्यावर असं प्रेम होतो येत होतं ना माझ्या परमवर, किती गुणाचं आहे बुवा. सगळं त्याने मेकअप तसाच ठेवला, काढला पण नाही. आणि तोही मला पप्पी देत होता. मी त्याची अशी पप्पी घेतली ना, मला म्हणतो अशी पप्पी नाही घेऊ, अशी घेऊ. खूपच हुशार आहे ते. आणि म्हणजे त्रासही कमी देता. आता जसा स्कूलला जायला लागला तसा शिकला पण खूप आणि खूप मोठा झाला असा. चला मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा. मी घरच्या घरी परमला रेडी केलं, जे काही घरी सामान अवेलेबल होतं त्याच्यामध्ये. आणि माझ्या शिवाय की तो ट्युशनमधून आला की त्याला मोबाईल घेतल्याविना होणारच नाही. त्याला 5 मिनिटं का होईना मोबाईल हा पाहिजेच. पण काही म्हणा माझा शिवाय पण तसा खूप छान आहे, ऐकतो मम्मीचं आणि देतो थोडा त्रास पण करतो मॅनेज. हे बघा तुम्हाला दाखवायला आला तो. त्याला व्हिडिओमध्ये यायला इतकं आवडतं ना परमला की त्याचं चाललं की मला दाखवायचंच आहे की काय मला भेटलेलं आहे स्कूलमधून. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, एक कमेंट करा. भेटूया अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला तोपर्यंत